गुड मॉर्निंग. आज आपण प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या, डेफिनेशन ऑफ फिजिकल जिओग्राफी या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत. भूगोलाच्या प्रामुख्यानं दोन शाखा पडतात, एक प्राकृतिक भूगोल आणि दुसरी मानवी भूगोल. प्राकृतिक भूगोलामध्ये प्राकृतिक घटक किंवा नैसर्गिक घटकांचा अभ्यास केला जातो. हे घटक पर्यावरणातील सर्व घटकांमध्ये अतिशय महत्त्वाचे असतात. यामध्ये प्रामुख्यानं शिलावर्णीय, वातावरणीय, जलावर्णीय, जीवावर्णीय घटकांचा समावेश होत असून या घटकांवरतीच मानवाच्या सर्व क्रिया किंवा प्रक्रिया अवलंबून असतात. त्यामुळं प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाला मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे. अनेक तज्ज्ञांनी, अनेक तत्वज्ञानांनी प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास केलेला असून त्यांच्या तत्वज्ञानानुसार प्राकृतिक भूगोलाच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यापैकी काही व्याख्यांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. पहिली जी व्याख्या आहे ती म्हणजे ऑर्थर होम्स यांची व्याख्या. प्राकृतिक पर्यावरणाचा अभ्यास हाच प्राकृतिक भूगोल असून त्यामध्ये भूरूपशास्त्र, सागरशास्त्र, वातावरणशास्त्र व हवामानशास्त्राचा अभ्यास केला जातो. या व्याख्येमध्ये प्राकृतिक पर्यावरणाचा अभ्यास हाच प्राकृतिक भूगोल आहे हे स्पष्ट केलेलं आहे. प्राकृतिक पर्यावरणाचा अभ्यास म्हणजेच प्राकृतिक भूगोल. पर्यावरणामध्ये जे वेगवेगळे प्राकृतिक घटक किंवा वेगवेगळे नैसर्गिक घटक आहेत, या घटकांचा अभ्यास की ज्यामध्ये भूरूपशास्त्र, भूरूपशास्त्रासंबंधित असणारे वेगवेगळे घटक असतील, पृथ्वीच्या कवचा संबंधित असणारे वेगवेगळे जे घटक आहेत, किंवा पृथ्वीवरील पाणी आणि पाण्याच्या संबंधित असणारे जे वेगवेगळे घटक आहेत की ज्यांचा सागरशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. त्याचबरोबर हवामान किंवा वातावरणाशी संबंधित असणारे जे घटक आहेत की ज्यांचा वातावरणशास्त्रामध्ये व हवामानशास्त्रामध्ये अभ्यास होतो, या सर्व घटकांचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो किंवा ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्यालाच प्राकृतिक भूगोल असं म्हटलं जातं. दुसरी जी व्याख्या आहे ती म्हणजे एन स्ट्रेलर यांची व्याख्या. प्राकृतिक भूगोल ही निरनिराळ्या नैसर्गिक शास्त्रांचा एकत्रित अभ्यास करणारी शाखा आहे. आपण प्राकृतिक भूगोलाच्या प्रस्तावनेचा अभ्यास करत असतानाच एक स्पष्ट केलं होतं की प्राकृतिक भूगोलामध्ये वेगवेगळ्या नैसर्गिक शास्त्रांचा अभ्यास केला जातो. त्यामध्ये खगोलशास्त्र असेल, भूरूपशास्त्र असेल, सागरशास्त्र असेल, वातावरणशास्त्र असेल, हवामानशास्त्र असेल, अशा सर्व शास्त्रामध्ये समाविष्ट असणारे जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांचा एकत्रित ज्या शाखेमध्ये अभ्यास केला जातो त्या शाखेलाच किंवा त्या शास्त्रालाच प्राकृतिक भूगोल असं म्हटलं जातं, अशी स्ट्रेलर यांनी ही व्याख्या केलेली आहे. त्यानंतर प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची प्रमुख शाखा असून त्यामध्ये नैसर्गिक घटकांचे वितरण व उत्पत्ती यांचा सखोल अभ्यास केला जातो. प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची प्रमुख शाखा आहे. आपण सुरुवातीला सांगितलं की भूगोलाच्या प्रामुख्याने दोन शाखा पडतात, एक प्राकृतिक भूगोल आणि दुसरी मानवी भूगोल. प्राकृतिक भूगोलामध्ये किंवा ज्या शाखेमध्ये नैसर्गिक घटकांचे वितरण आणि त्यांची उत्पत्ती यांचा सखोल अभ्यास केला जातो.
भूतलावरील जे वेगवेगळे नैसर्गिक घटक आहेत किंवा जे प्राकृतिक घटक आहेत त्यांची उत्पत्ती कशा प्रकारे झाली आणि उत्पत्ती झाल्यानंतर जगामध्ये किंवा पृथ्वीवरती त्या घटकांचं वितरण कशा प्रकारचं आहे याचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्यालाच प्राकृतिक भूगोल असं म्हटलं जातं. प्राकृतिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच प्राकृतिक भूगोल आहे. भूतलावर जे वेगवेगळे प्राकृतिक घटक किंवा नैसर्गिक घटक आहेत त्यामध्ये भूरूपाच्या संदर्भात असतील किंवा भूमीच्या संदर्भात असतील, हवेच्या संदर्भात असतील, जलाशयाच्या संदर्भात असतील, वनस्पती प्राण्यांच्या संबंधित असतील, जे जे नैसर्गिक घटक आहेत या सर्व नैसर्गिक घटकांचा जिथं अभ्यास केला जातो किंवा ज्या शास्त्रामध्ये ज्या शाखेमध्ये अभ्यास केला जातो त्यालाच प्राकृतिक भूगोल असं म्हटलं जातं. त्यानंतर शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल. शिलावरणालाच आपण मृदावरण असं म्हणतो. पृथ्वीच्या बाह्य कवचाचा भाग म्हणजेच मृदावरण किंवा शिलावरण हे ज्या खडकापासून बनलेलं आहे ते खडकांचे विविध प्रकार, पृथ्वीचा अंतरंग, भूरचना, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती होणारे वेगवेगळे आविष्कार असतील, वेगवेगळ्या क्रिया असतील, प्रक्रिया असतील, त्यामध्ये ज्वालामुखी असेल, भूकंप असेल. याशिवाय पृथ्वीवरील प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक स्वरूपाची जी वेगवेगळी भूमी स्वरूप आहे त्यांची निर्मिती कशा प्रकारे झाली आणि त्यांचं जगामध्ये वितरण कसं आहे या सर्व घटकांचा अभ्यास शिलावरणामध्ये केला जातो. त्यानंतर जलावरण, पृथ्वीवर पाण्याने व्यापलेला जो भाग आहे त्याला आपण जलावरण म्हणतो. त्यामध्ये समुद्र, महासागराची निर्मिती असेल, त्यांचं जगातील वितरण असेल, पाण्याची वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये असेल, सागरी क्षारता, सागरी तापमान, सागरी प्रवाह असे सर्व घटक जलावरणामध्ये समाविष्ट होतात. त्याचबरोबर वातावरण, पृथ्वीच्या सभोवताली असलेलं हवेचं वेष्टन त्यालाच आपण वातावरण म्हणतो. वातावरणामध्ये असणारे वेगवेगळे वायू किंवा वातावरणाची संरचना असेल, हवा, हवामान याच्यावरती परिणाम करणारे वेगवेगळे घटक. त्याचबरोबर जीवावरण म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग आणि त्यास लागून असलेला वातावरणाचा खालचा स्तर म्हणजेच जीवावरण. त्यामध्ये वनस्पती, प्राणी, त्यांची निर्मिती, जगातील त्यांचं वितरण असे सर्व घटक ज्या शाखेमध्ये अभ्यासले जातात, ज्या शास्त्रामध्ये अभ्यासले जातात त्यालाच आम्ही प्राकृतिक भूगोल असं म्हणतो. एकंदरीत या व्याख्येमध्ये जे शिलावर्णीय घटक, जलावर्णीय, वातावरणीय आणि जीवावर्णीय घटक ज्या शाखेमध्ये अभ्यासले जातात त्यालाच प्राकृतिक भूगोल असं म्हटलं जातं. त्यानंतर भूपृष्ठावरील विविध वैशिष्ट्यांचा भूरूप आणि त्यांच्या क्षेत्रीय वितरणाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोलामध्ये प्रामुख्याने आपण सुरुवातीला सांगितलं होतं की नैसर्गिक घटकांचा किंवा प्राकृतिक घटकांचा अभ्यास केला जातो आणि भूतलावरील किंवा भूतलावर हे जे नैसर्गिक घटक आहेत त्या नैसर्गिक घटकामध्ये विविधता आढळते. शिलावर्णीय घटक असतील, जलावर्णीय असतील, वातावरणीय किंवा जीवावर्णीय घटक असतील,
भूतलावरती सर्वत्र आढळत असले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये विविधता आहे. त्यांची जी विविध वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण वनस्पतींचा जरी अभ्यास फक्त केला, जगामध्ये सर्व प्रदेशामध्ये वनस्पती आढळतात, मात्र त्यांचे प्रकार हे विविध आढळतात. म्हणजे ही जी वैशिष्ट्ये आहेत त्याचबरोबर वेगवेगळी भूरूप असतील. भूतलावरची वेगवेगळी भूरूपे, पर्वत, पठारे, मैदानी, त्याची निर्मिती अशी. सर्व पर्वतीय प्रदेशाची निर्मिती एकाच क्रियेतून झालेली नाही, त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. त्याची निर्मिती कशी झाली आणि त्याचं वितरण कशा पद्धतीने आहे, या सर्व घटकांचा अभ्यास म्हणजेच प्राकृतिक भूगोल होय. त्यानंतर भूपृष्ठ आणि जलाशय यांच्या निर्मितीस कारणीभूत असलेल्या घटकांचे अध्ययन म्हणजेच प्राकृतिक भूगोल. पृथ्वीच्या भूकवचाचा जर विचार केला, प्रामुख्याने 29% भूपृष्ठ आणि 71% जलाशय यामध्ये विभागणी झालेली आहे. मग भूपृष्ठाची निर्मिती कशी झाली किंवा जलाशय म्हणजे सागर महासागराची निर्मिती कशी झाली, कोणत्या कारणामुळे त्याची निर्मिती झाली, त्याच्या पाठीमागे कोणती शक्ती होती, या सर्व कारणांचा किंवा या सर्व घटनांचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्यालाच आपण प्राकृतिक भूगोल असं म्हणतो. किंवा ज्यामध्ये भूपृष्ठ आणि जलाशय यांच्या निर्मितीस कारणीभूत असलेल्या घटकांचे अध्ययन होते त्यालाच प्राकृतिक भूगोल असं म्हटलं जातं. त्यानंतर भूपृष्ठ रचना, जमीन, पाणी, हवामान इत्यादी घटकामध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास म्हणजेच प्राकृतिक भूगोल. आपण मागच्या व्याख्येचा अभ्यास करत असतानाच सांगितलं होतं, भूतलावरती जे प्राकृतिक घटक आहेत किंवा जे नैसर्गिक घटक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सतत बदल होत असतो. तसंच या व्याख्येमध्ये सुद्धा आपल्याला अभ्यास करत असताना भूपृष्ठ रचनेमध्ये सुद्धा सतत बदल होत असतो. याची रचना सतत बदलते. जमीन, पाणी, हवामान या घटकांमध्ये सुद्धा सतत बदल होतो. हा बदल कोणत्या कारणामुळे होतो, का होतो आणि कशा पद्धतीने होतो, या सर्व बदलाचा अभ्यास हा प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो. म्हणजे भूपृष्ठ रचनेमध्ये जो बदल होतो, जमिनीमध्ये जो बदल होतो, पाणी किंवा हवामान या नैसर्गिक घटकामध्ये जो बदल होतो, त्या बदलांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय.